statement pattern. When more than two connectives combine together with the help of connective, then we get a new compound statement of this type. It's called as a statement pattern denoted by S1. Okay. Then truth value of a statement pattern. Truth table. याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे याचा ट्रूथ टेबल. हा ट्रूथ टेबल कसा बनवायचा त्याच्यासाठी पहिला कन्सेप्ट आहे सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट्स कॉलम. पहिल्यांदा सिंपल स्टेटमेंटचे कॉलम घ्यायचे, नंतर निगेशनचे कॉलम घ्यायचे इफ प्रेझेंट इन गिवन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंट मध्ये असतील तर त्यांचे निगेशनचे कॉलम 2 नंबरला घ्यायचे, नंतर 3 नंबरला ब्रॅकेट्स. इफ देयर इज अ ब्रॅकेट देन वी टेक इट फर्स्ट अँड लास्टला तुम्हाला घ्यायचा आहे स्टेटमेंट पॅटर्न. जो 4th स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा कॉलम हा शेवटी येईल. या स्टेटमेंट पॅटर्नचा जो लास्ट कॉलम आहे तो शेवटी येईल. कसं तर एखादा एक्झाम्पल बघूया, मग आपण त्याचा स्टेटमेंट पॅटर्नचा टेबल कसा असतो तो बघूया. P implies Q implies P. बघायचा हा याचा टेबल बनवायचा आहे. मग रोज किती येणार रोज तर सिंपल स्टेटमेंट 2 आहे. 2 नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट. 4 ट्रूथ व्हॅल्यू त्याच्या येणार. नंबर ऑफ कॉलम्स नंबर ऑफ रोज प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्स आणि दे आल्सो 4. आणि म्हणून याच्या ट्रूथ टेबल मध्ये कॉलम कोणते येतील बघा. पहिला कॉलम P, दुसरा कॉलम Q. निगेशन आपण म्हटलं होतं आहे का निगेशन दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये नाही, म्हणून डायरेक्ट पहिला ब्रॅकेट Q implies P आणि लास्टली होल स्टेटमेंट P implies Q implies P. किती कॉलम झाले 1 2 3 4. These are 4 columns. Then 4 ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहे. मग 4 कॉम्बिनेशन्स कोणते. एकाला 2 ट्रूथ व्हॅल्यू तर दोघांना 4. 3 both are true or first true second false or first false second true or both are false statements. Okay, then Q implies P. If this is true, this is false, then only false. What is the condition of implication? If there is TF, then only F. Here TF, no. Here TF, no. Here TF, yes. And here false. It is here TF, no. It is again true. Okay. Then again P implies Q implies P. Then we turn towards इकडे T इकडे F. पहिल्या केसला नाही, दुसऱ्या केसला नाही, तिसऱ्या केसला नाही, चौथ्या केसला नाही. आता याच्यात आणखी एक कंडिशन आहे बघा. हा झाला ट्रूथ टेबल. हा ट्रूथ टेबल झाला. कुणाचा झाला P implication Q implies P या स्टेटमेंट पॅटर्नचा हा टेबल तयार झाला. ओके. ह्या टेबल मध्ये लास्ट कॉलम बघा. प्रत्येक कॉम्बिनेशनला इकडे काही कॉम्बिनेशन येऊ द्या पण आन्सर मात्र काय आलं प्रत्येक वेळेला ट्रू आलं. अशा स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात टॉटॉलॉजी. अशा स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात टॉटॉलॉजी. गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न is a tautology because last column contains all three. Since last column contains T and therefore it is a tautology. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही पण ट्रूथ टेबल पण तुम्हाला कळालं आणि टॉटॉलॉजी पण कळालं. काय आहे टॉटॉलॉजी? Can you understood this table? Okay. Then come towards next
वन मोर थ्री कंडिशन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजेन्सी. सेकंड, पहिल्यांदा आपण आणखी एक याचा टेबल बनवूया. P implies P and Q or R, rectangular bracket completes, and again negation of R or P and Q. See this statement. Okay, लिहिलं स्टेटमेंट तुम्ही. मग आता बघूया याच्या ट्रूथ व्हॅल्यू किती येतात ते. आता ह्या स्टेटमेंट मध्ये सिंपल स्टेटमेंट किती आहे ते 2 लिहायचे. हे झाले नंबर ऑफ रोज म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज पी क्यू आर. अगेन पी क्यू निगेशन बेसिक 3च आहे पी क्यू आर. म्हणजे ज्याला ट्रूथ व्हॅल्यू किती येणार 8 येणार. 8 मध्ये याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं. पहिल्यांदा 4 हा पी ला 4 ट्रू 4 एफ. याचं पुन्हा क्यू साठी 2 ट्रू 2 एफ. याचं पुन्हा आर साठी 1 पी 1 एफ. 2 ट्रू 2 फॉल्स 4 ट्रू 4 फॉल्स. असं कॉम्बिनेशन करत करत पुढे जायचं आहे. ओके, याच्या 8 ट्रूथ व्हॅल्यू येतील. नंतर कॉलम्स किती येतील. नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट 3 प्लस नंबर ऑफ डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्स 1 2 3 4 5 6 कनेक्टिव्ह आहेत. म्हणजे टोटल तुमच्या कॉलम किती येतील 9 येतील. आता कोणते. आय फिनिश फर्स्ट दिस पार्ट. सी हियर. फर्स्ट कॉलम पी, सेकंड कॉलम क्यू, थर्ड कॉलम आर. देन निगेशनचा कॉलम. निगेशन कुणाचा आहे फक्त आरचा आहे. देन फर्स्ट ब्रॅकेट पी अँड क्यू. देन पी अँड क्यू negation of R 1 2 3 4 5 6. Then P and Q 7. Then ब्रॅकेट. आता जागा कमी पडते आहे मग निगेशन ऑफ R 4 नंबर मध्ये आहे. और P and Q is a 7 नंबर. लास्ट कॉलम 9 नंबर. 9 नंबरचा कॉलम काय आहे. P and Q or R means given in 6 number column. Middle sign and negation of R or P and Q. This is 8 number column and these are their 9 columns like this. असे 9 कॉलम आहे. शेवटचा कॉलम तुमचा होल स्टेटमेंट पॅटर्नचा असतो. असा कॉलम बघूया. पहिला आता 8 ट्रूथ व्हॅल्यू आहे. कॉम्बिनेशन कोणते. ऑल आर ट्रू और फर्स्ट ट्रू सेकंड ट्रू सेकंड फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स लास्ट ट्रू और फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स लास्ट आल्सो फॉल्स. देन अगेन फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू इट इज आल्सो ट्रू. फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू it may be false. First false second false it may be true or all are false. बघा 8 ट्रूथ व्हॅल्यू येतील. पहिल्याला 4 ट्रू 4 एफ. दुसरा अल्टरनेट 2 ट्रू 2 एफ आणि तिसरा टी एफ. आर हा आहे याचं निगेशन. ट्रूचं निगेशन फॉल्स. इट इज ऑल्सो फॉल्स. हियर फॉल्स. हियर फॉल्स. हियर फॉल्स. हियर सॉरी ट्रूचं फॉल्स. फॉल्सचं निगेशन काय यायला पाहिजे ट्रू. ट्रूचं फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. ट्रूचं फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. ट्रूचं फॉल्स. फॉल्सचं ट्रू. उलट्या क्रमी एफटी 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 टी एफचं निगेशन. पी अँड क्यू. पी अँड क्यू दोन्ही ट्रू असलेला पहिल्या 2 केस आहेत. बाकी दोन्ही ट्रू कुठेही नाही. म्हणून पहिल्या 2 केसलाच फक्त तो काही ट्रू येईल. अदर वेळेला तो फॉल्स येईल. असं या 8 ट्रूथ व्हॅल्यूज. ओके. देन याचा आर कोणाशी घ्यायचं आहे.
RC घ्यायचं आहे. R म्हणजे माहिती ना दोन्ही फॉल्स असतात. पहिल्या केसला नाही, दुसऱ्या केसला नाही, तिसऱ्या केसला नाही, चौथ्या केसला दोन्ही फॉल्स आहेत, पहिल्या 3ला नाही. पाचव्या केसला बघूया, 5 नंबर आणि 3 नंबर. पाचव्या केसला दोन्ही फॉल्स नाही. 6 नंबरला आहे, 7ला नाही, 8ला पुन्हा आहे. फिफ्थ केसला 6ला आहे, 6ला बघा पहिल्या केसला दोन्ही ट्रू, FT चालेल, दोन्ही फॉल्स नाही, इथं आहे म्हणून फॉल्स लिहिला आपण. ओके, इथं नाही, हियर आहे, हियर नो, and here again both false. Then P and Q चा कॉलम. आता राईट साइड P and Q, मला वाटतं हा कॉलम आपण ऑलरेडी घेतलाय. P and Q. ओके, ठीक आहे. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आहे ते P and Q ऑलरेडी आहे. 5 नंबर तोच पुन्हा घ्या. T गरज नव्हती. F 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 4 or 7, 4 or 7 दोन्ही फॉल्स. पहिल्या केसला आहे का नाही, सेकंड केसला नाही, थर्ड केसला आहे, त्याच्या पुढे नाही, त्याच्या पुढे आहे, देन आहे, देन ट्रू, आणि लास्ट केसला पुन्हा दोन्ही F आहे का नाही. बरोबर, 4 or 7. थोडस 8च ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8. कोणता 4 नंबर, 7 नंबर 8. पहिल्या केसला दोन्ही फॉल्स नाही म्हणून ट्रू, सेकंड केसला ट्रू, थर्ड केसला फॉल्स, फोर्थला ट्रू, फिफ्थला फॉल्स, सिक्स्थला ट्रू, सिक्स्थला ट्रू, सेवन्थ केस दोन्ही फॉल्स, आणि 8th केस इट इज अगेन ट्रू. ओके, लास्ट केस 6 and 8. अँड ला दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू नाही, आणि हियर ऑल्सो नॉट. तर असा हा तुमचा ट्रूथ टेबल कुणाचा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा. ओके, यांचा उपयोग करून आपल्याला ट्रूथ टेबल सुद्धा काढता येईल. वन मोर एक्झाम्पल, आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया त्याचं. निगेशन ऑफ P or Q, double implication, negation of P and Q. हा ट्रूथ टेबल आपण बघूया. राईट, आता याच्यामध्ये नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट बघा किती आहे. नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट 2 आहेत, म्हणजेच रोजची संख्या किती, ही कितीची संख्या ही नंबर ऑफ रोज येते. आणि कॉलम्स किती येतील, तर नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 कनेक्टिव्ह येतील. म्हणजे कॉलम किती यायला पाहिजे, 7 कॉलम यायला पाहिजे. 7 कॉलम यायला पाहिजे. कोणते 7 कॉलम आहेत ते लेटर्स चेक. फर्स्ट कॉलम P, second column Q. Then is there anybody's negation? No. Negation आहे पण ब्रॅकेटचा आहे. P or Q. Then negation of P or Q. Then P and Q. Then negation of P and Q. And lastly, if I give number 1, 2, 3, 4, 5, 6. Then what is our statement pattern? 4 means negation of P or Q, double implication, negation of P and Q, and this is our 7 column. 7 columns we are correct. Are 7 column? Whose value येथे तुम्हाला लिहिता. Let us try. 4 ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहे. 2 raised to 4. 4 कशा लिहितो,
both are true. First true, second false. First false, second true, or both are false. Any objection? No. Okay. Then P or Q दोन्ही false असतील तर फक्त लास्ट केस आहे. अदरवाइज गिवन स्टेटमेंट इज ट्रू. त्याचं आपल्याला निगेशन, मग ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्स याचं ट्रू निगेशन. आता P and Q दोन्ही ट्रू असतील तर फक्त पहिली केस आहे. दोन्ही ट्रू, फर्स्ट ट्रू, देन अदरवाइज इट इज फॉल्स. याचं निगेशन F T T T इन निगेशन. आणि मग आता 4 डबल इम्प्लिकेशन 6 सेम असतील तर ट्रू, सेम असतील तर ट्रू आहे का सेम? नाही. सेम असतील तर ट्रू, सेम असतील तर ट्रू. आणि हा झाला तुमचा स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार. अशा प्रकारे तुम्हाला आणखीही जर वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्न दिले तर त्यांचे आपले अँड, इम्प्लिकेशन म्हणजे कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, कंडिशनल आणि बाय कंडिशनलचे रूल वापरून तुम्हाला त्यांचे निगेशन्स लिहिता येतील. ओके. देन लास्ट कॉलमवर काही कंडिशन 3 डेफिनेशन येतात. त्याची पहिली आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिंजन्सी. मग व्हॉट इज मीन बाय टॉटॉलॉजी? If last column of statement pattern किंवा if statement pattern, पण त्याचा कोणता कॉलम? लास्ट कॉलम ऑफ स्टेटमेंट पॅटर्न contains ऑन T म्हणजे ट्रू. हा जर नेहमी ट्रू असेल फॉर ऑल अदर कॉम्बिनेशन्स, लास्ट कॉलम त्या स्टेटमेंट पॅटर्नचा जर सगळा टी येत असेल तर या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात देन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड tautology and denoted by small t. Denoted by small t. काही बुक्स मध्ये असा पण एक शब्द आहे टाउ. ठीक आहे. आपल्याकडे आपल्या बुक मध्ये स्मॉल टी ने टॉटॉलॉजी दाखवतो. देन नेक्स्ट डेफिनेशन इज कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन याच्या अपोजिट ई. लास्ट कॉलम कुणाचा? स्टेटमेंट पॅटर्न contains on F called contradiction. अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्ट्रॅडिक्शन. आणि कॉन्ट्रॅडिक्शन हा स्मॉल सी ने दाखवला जातो. कॉन्ट्रॅडिक्शन. आणि तिसरी डेफिनेशन आहे जो मी दोन्ही तिथे असतील त्याला म्हणतो आपण कॉन्टिंजन्सी. म्हणजेच काय? गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न is neither tautology nor contradiction called contingency. म्हणजे काय? लास्ट कॉलम मध्ये सगळे टी पण येणार नाही, सगळे एफ पण येणार, मिक्स येतील, त्याला म्हणतो आपण
कॉन्टिंजन्सी असे स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम मध्ये सगळे टी मिळतील, कॉन्ट्राडिक्शनला लास्ट कॉलम मध्ये सगळे एफ मिळतील, कॉन्टिंजन्सीला मिक्स मिळतील. ओके, याच्यावर क्वेश्चन कधी कधी येऊ शकतो. कसा तर बघूया. एक्झामाइन whether statement pattern is tautology, contradiction or कॉन्टिंजन्सी. ओके, याच्यावर एक एक्झाम्पल आपण बघूया प्रत्येकाचं, म्हणजे तुम्हाला हे करेल. आता याच्यात टेबल पण मिळतील आणि लास्ट कॉलम वरून आपल्याला डिसिजन पण घ्यायचे आहे. ओके, देन पहिला एक्झाम्पल बघूया. P and Q implication QRP. आता याचं हे तिन्ही पैकी काय आहे चेक करायचं आहे. याचे टेबल बनवूया. नंबर ऑफ कॉलम्स 1 2. नंबर ऑफ कॉलम्स सिंपल, पहिल्यांदा सिंपल स्टेटमेंट किती आहे 2 आहे. म्हणजेच रोची संख्या किती 2:2. म्हणजे किती रो आले 4 आले. नंतर कॉलमची संख्या किती नंबर ऑफ रोज प्लस नंबर ऑफ डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे 1, देन 2, देन 3 आहे. म्हणजे याच्यात कॉलम किती येतील फक्त 5 कॉलम येतील. कोणते हो, लेट अस चेक. P, दिस इज अवर फर्स्ट कॉलम. Q, दिस इज सेकंड कॉलम. इज देयर negation? No. Then first bracket P and Q, then second bracket Q or P, and then last whole statement. That is 3 number implies 4 number. Okay, this is fifth column. असे हे 5 column. नंबर ऑफ रोज किती आहे 4. म्हणजे याला 4 ट्रूथ व्हॅल्यू 4 ट्रूथ व्हॅल्यू. विच आर दे? फर्स्ट ट्रू, सेकंड ट्रू. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू, or both are false. Then and you know and both are true, then only true. First case, second, third, fourth. Only in first case both are true, therefore it is true. Otherwise it is false. Then Q or P, both are false, don't false. And in last case only both are false, otherwise it is true. Then P and Q, 3 number, column number. Q or P, 4. P and Q imply this type T, this F, then only 4. Here T, here F, no. Therefore it is true. Here T असेल तर इकडे F चेक करायचे. F आलं तर हे स्टेटमेंट काय असेल नेहमी इम्प्लिकेशन मध्ये जर पहिला F आला तर इट इज ऑलवेज ट्रू झालं. मग आता बघा ट्रूथ टेबल पण तयार झाला कुणाचा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा. आणि लास्ट कॉलम कंटेन्स काय आहे ऑन टी आहे. प्रत्येक फॉर ईच पॉसिबल कॉम्बिनेशन अँड देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न काय आहे P and Q implies Q or P is tautology. आणि म्हणून हा काय आहे tautology आहे. असा हा सिंपल त्याच्यावरचं एक्झाम्पल आहे. ओके, then one more example. Second example, P and negation of Q, double implication P implies Q. Okay, let us check its truth value. तर याची आपण ट्रूथ व्हॅल्यू चेक करूया.
आता याच्यात बघा नंबर ऑफ रोज सिंपल स्टेटमेंट पी आणि क्यू आहे, निगेशन हे नंतरचा पार्ट आहे, साधे वाक्य दोनच आहे. म्हणजे नंबर ऑफ रोज 4 येतील. कॉलम्स नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 4 कनेक्टिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉलमची संख्या किती 6 येईल. कोणकोणते लेटेस्ट चेक. ओके बघा पी आणि क्यू फिक्स्ड आहे कारण सिंपल स्टेटमेंट दोनच आहे. हा पी हा क्यू. मग पुढचा कॉलम निगेशन कुणाचा आहे क्यूचा आहे. मग क्यूचं निगेशन तुमच्याकडे काय एफ टी एफ टी. पुढचा कॉलम 4 नंबरचा कॉलम आहे. हा 3 नंबरचा कॉलम होता कुणाचा निगेशन ऑफ क्यूचा. पहिला ब्रॅकेट पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी कुठं आहे 1 नंबरला, निगेशन ऑफ क्यू 3 नंबरला. मध्ये कन्व्हेन्शन आहे दोन्ही ट्रू. पहिल्या केसला आहे का सेकंडला यस, थर्ड नो, फोर्थ नो. फक्त सेकंड केसला दोन्ही ट्रू आहे, अदरवाइज इट इज फॉल्स. पुन्हा बघा पी 1 नंबर 3 नंबर. फर्स्ट केसला दोन्ही ट्रू नो फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, दोन्ही ट्रू. एवढी केस आहे. पुढचा कॉलम बघा 5 नंबरचा पी इम्प्लाइज क्यू. पहिल्या 2 कॉलकडे टी एफ, इकडे टी इकडे एफ. नो यस नो नो. फक्त सेकंड केसला टी एफ आहे म्हणून फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. लास्टला होल स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचा आणि होल स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे पूर्ण यायला पाहिजे. मग पी अँड निगेशन ऑफ क्यू 4, डबल इम्प्लिकेशन 5. आणि बघा याची ट्रूथ व्हॅल्यू. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सेम लागतात. दोन्ही सेम आहे का नाही. सेकंड केसला नाही, थर्ड केसला नाही, लास्ट केसला नाही. दोन्ही सेम नाही म्हणून सगळे एफ आले. आणि बघा हा लास्ट कॉलम कंटेन्स काय आहे ऑन एफ. लास्ट कॉलम कंटेन्स ऑन एफ अँड देयरफॉर given statement pattern is contingency. Given statement pattern is contingency. Okay. Then contingency. Given statement pattern is I make mistake. काय असेल सगळे एफ आले. कॉन्टिन्युएन्सी असेल का नाही, चुकीचं आहे. काय असेल कॉन्ट्रॅडिक्शन. दोन स्टेटमेंट पॅटर्न काय असेल कॉन्ट्रॅडिक्शन असेल. दोन्ही मिक्स असतील तर टोटल कॉन्टिन्युएन्सी. बघूया त्याचं पण एक एक्झाम्पल. तिसरं वन मोर एक्झाम्पल ऑफ कॉन्टिन्युएन्सी. ओके पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पी and Q or negation of P and negation of Q. हा आपला तिसरा एक्झाम्पल आहे. ओके बघा आता याच्यात हा कळाला. ओके इथं बघा नाही सगळे एफ आले म्हणून कॉन्ट्रॅडिक्शन आले. आता याच्यातही सिंपल स्टेटमेंट किती आहे नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट फक्त 2 आहे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू 4 येते. कॉलम हे 2 3 4 5 6 7 म्हणजे किती कॉलम आले नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट 2 प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 म्हणजेच कॉलम किती आले 7 कॉलम आले. कोणते काय घेणार पहिला कॉलम आता कळाले तुम्हाला. पहिला कॉलम पी, सेकंड क्यू, थर्ड निगेशन ऑफ पी, फोर्थ negation of Q because both are there. Then first bracket, then second bracket, and lastly, if I do number 1, 2, 3, 4, 5, 6, then last is 7 column. It is P and Q, 5 number. Or negation of P and negation of Q, 6 number, and these are the columns. Okay. This is our truth table. हा आपला ट्रूथ टेबल आहे. then याला ट्रूथ व्हॅल्यू किती येतील 4 ट्रूथ व्हॅल्यू येईल. फर्स्ट ट्रू, सेकंड ट्रू, फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स,
second true, or both are false. Is it okay? Then negation of P, you know it. True, true, false, and false negation true. Q चं negation दोन नंबरचा ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. FT, FT. P and Q दोन्ही ट्रू, ओनली फर्स्ट केस आहे, यू नो इट, अदरवाइज इट इज फॉल्स. आता 3 नंबर आणि 4 नंबरचा अँड दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू. लास्ट केसला फक्त दोन्ही ट्रू आहे, अदरवाइज इट इज फॉल्स आहे. 5 or 6, 5 or 6 or दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. पहिल्या केसला आहे का, सेकंड केसला दोन्ही फॉल्स आहे, इट इज फॉल्स. थर्ड केस दोन्ही फॉल्स आहे, आणि लास्ट केसला दोन्ही फॉल्स आहे का, नाही, ट्रू. याच्यात बघा मिक्स झाले, इट इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. काय म्हणता येईल, लास्ट कॉलम, लास्ट कॉलम does not contain or T or F. सगळे T पण नाही, सगळे F पण नाही, and therefore it is काय आहे, टॉटॉलॉजी आहे का, नाही. सगळे F आहे म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आहे का, नाही. मग इट इज कॉन्टिंजन्सी, इट इज कॉन्टिंजन्सी. म्हणजे सगळे T आले तर टॉटॉलॉजी, F आले तर कॉन्ट्रडिक्शन, आणि मिक्स आले तर कॉन्टिंजन्सी. किंवा असे म्हणता येईल, लास्ट फ्रॉम लास्ट कॉलम इट इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन अँड हेन्स कॉन्टिंजन्सी, असंही म्हणता येईल. अशा प्रकारे आपल्याला टॉटॉलॉजी स्टेटमेंट पॅटर्नचा टेबल प्लस तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे, कॉन्टिंजन्सी आहे, हे आपल्याला सांगता येईल. तर आपण ट्रूथ टेबल, स्टेटमेंट पॅटर्न बघितलं, ट्रूथ टेबल बघितलं, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी बघितलंय. ओके, पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.